नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करतोय आता तो 4 तारखेसाठीच्या मार्केटसाठी करतोय. कशा पद्धतीने मार्केट राहू शकतं, काय पद्धतीचा डेटा आलेला आहे, आज दिवसभरात कसं काम झालेलं आहे ते आपण बघणार आहे. ओके. तत्पूर्वी आपण चार्टवर जाऊया आणि चार्टवर समजून घेण्याचा प्रयत्न करू की आज दिवसभरात कशा पद्धतीचं मार्केट राहिलंय. ओके. बऱ्याच जणांना शंका असेल की मार्केट जे आहे ते वरती का गेलं, बरोबर ना? हे वरती जाण्याचं रिझन काय आहे? तर मित्रांनो, न्यूज चालू आहेत. ओके. काही शॉर्ट टर्मच्या न्यूज येतात, त्या फक्त छोट्या काही कारणासाठी, खुश करण्यासाठी, एवढंच मी म्हणू शकतो. ओव्हरऑल मोटिव्ह जो आहे तो अजून निगेटिव्हच आहे. ओके. तर असं वेगळं काय झालंय का की लॉंग टर्मच्या पोझिशनला ट्रबल होईल? अजिबात नाही. मार्केट डाऊन ओपन झालं. ओके. जे लोकांना अपेक्षित नव्हतं एवढं खाली ओपन होईल, इवन ओपन खाली होऊन सुद्धा एवढं खाली जाईल हे अपेक्षित अजिबात नव्हतं. कारण काल 100 पॉईंटचं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे. SGX फ्लॅट काम करत होता. लोकांना फार चांगल्या पद्धतीचा कॉन्फिडन्स होता. तर हे जे आहे ना, हे अपेक्षित नव्हतं आणि त्या हिशोबाने ओव्हरऑल डेटाच्या हिशोबाने मार्केट खाली राहण्याचा प्रयत्न झाला. आता ह्या ज्या मुवमेंट येतात ना, ह्या बेस ऑन न्यूज. ओके. बेस ऑन न्यूज. आणि दुसरी गोष्ट इमॅच्युअर. हा डेटा जो आहे तो इमॅच्युअर असतात. मोठ्या प्लेयरचं काय मोटिव्ह आहे लक्षात घ्या, की वरच्या लेवलला जे पब्लिक येईल तिथे जाऊन सेल आउट करायचं. ओके. कुठलाही शेअर असा एकदम सरळ पद्धतीने खाली जातो का? अजिबात नाही. थोडंसं वरती येऊन पुन्हा त्याला खाली जावं लागतं. तर अशा पद्धतीचे जे अपसाईड येतात ते सेलसाठी असतात. तर हे लोकांना इथे काही ब्रेकआउट वाटायला लागतो. एका पर्टिक्युलर लेव्हलच्या वरती ट्रेड करतोय म्हणजे वरती हे करायला लागतो. ओके. काही जणांनी एक वेगळंच लॉजिक लावलंय, की तो शेअर खाली आला होता तिकडे म्हणजे निफ्टी खाली आला होता. तो गॅप फिल करण्यासाठी. तर मला एक तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगायचंय, हा असा गॅपवाला जो कन्सेप्ट आहे ना, असं काही नसतो. ओके. ट्राय टू अंडरस्टँड. गॅप वगैरे असं काही नसतो. हिस्टॉरिकली काय झालंय 3 महिन्यापूर्वी, ओके, किंवा ॲटलीस्ट 2 महिन्यापूर्वी, त्याचं आणि आत्ताच्या ह्या डेटाचा काही एक काडी मात्र संबंध नाहीये. ओके. ह्या पोझिशन वीकली बनतात, वीकली चेंज होतात, नेक्स्ट वीकच्या डेव्हलप होतात आणि मागच्या काळात काय झालं होतं याचं काही घेणं देणं नाही. ही टेक्निकल टर्म्स आहे. टेक्निकल टर्म्स आहे. त्यांना एक सपोर्ट करण्यासाठी त्यांची जी पण थॉट प्रोसेस आहे टेक्निकल अनालिसिस वाल्यांची, की इथं आला होता तर हा गॅप फील होणार. असं काही नाहीये. हा गॅप वगैरे डेरिव्हेटिव्हज मध्ये नसतो. ओके. आता हा गॅप वगैरेचा विषय अजिबात काढून टाका तुम्ही डोक्यातून. ओके. जे पण होते ते इंट्राडे चेंजेस वरती होते आणि इंट्राडेचे चेंजेस जे आहेत ते मी ऑलरेडी 12:30 वाजता अपडेट केलेले आहेत ग्रुपवरती आणि त्याच्यानंतरून हा जो मुवमेंट आलेला आहे तर हा काही नवा नाहीये. ओके. पार्टिसिपंटसाठी हा नवा नाहीये. ग्रुपवर अपडेट केलेलं आहे. जाऊन चेकआउट करू शकता. ओके. तर हा जो मुवमेंट आहे, हा जे चेंजेस होणं अपेक्षित होता, ते मी ऑलरेडी टाकलेलं आहे. तर आता मॅक्झिमम काय झालं असतं, थोडंसं लेट आपल्याला कळालं असतं. कदाचित इथं कळालं असतं, कदाचित इथं कळालं असतं. डेटा चेंजेस झाल्यानंतर एकदम 5-10 मिनिटांनी आपल्याला 15 मिनिटांनी लेट्स कळालं असतं, की आता काहीतरी होतंय मेजर. तर आपण काय एवढ्या उशिरापर्यंत त्याच्यात बसून नाही राहणार इंट्राडेमध्ये. ओके. अशा हिशोबाचं गणित आहे मित्रांनो. जर कोणी शॉर्ट असेल तर आय होप इथपर्यंत हे झालं असेल. एखादा चुकून स्टॉप लॉस हिट झाला असेल, इट्स ओके. हा पार्ट आहे त्याचा. ओके. तर रिस्क रिवॉर्ड नुसार त्या गोष्टी होतात आणि ज्यावेळी चेंजेस यायला लागतात किंवा हे जे भूकंप व्हायला लागतात, तर ते आपल्याला ऑलरेडी हळू त्याची कुणूक लागायला लागते. ओके. तर हे ऑलरेडी मी ग्रुपवर 12:30 वाजताच अपडेट केलेलं आहे, की काही चेंजेस अपेक्षित आहेत. ओके. चेकआउट करा. ओके. तर अशा हिशोबाचा डेटा आहे मित्रांनो. चार्टवरती तुम्हाला हे दाखवल्यानंतर काय पोझिशन चेंज झालेलं आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं जर रिकव्हरी आली सुद्धा, मग डेटामध्ये ती गेली कुठे? ओके. तर बघा, 12,02,000च्या पोझिशन होत्या त्या आता 11,19,000च्या आहे. म्हणजे ऑलमोस्ट 80,000च्या ज्या पोझिशन आहेत त्या थोड्याशा अनवाइंड होताना दिसलेल्या आहेत. तर अनवाइंड नाही होत हे. हे त्याच्यामध्ये हे होतं म्हणजे काय त्याला बोलतो आपण, मॅच होतं. ते ॲडिशनल डेटा आहे. हा 16,00,000च्या पोझिशन होत्या. आता 21,00,000 झाल्या. तर हा नेट इफेक्ट जो आहे तो 80,000ने कमी आलेला आहे. राइट. एफ-आयचं पण गणित बघाल तुम्ही तर फार काही चेंजेस झालेत का? ओके. फार काही चेंजेस झालेत का? तर अजिबात नाही झालेले आहेत. फार नॉमिनल गोष्टी झालेल्या आहेत. ओव्हरऑल सगळ्या स्ट्राईक प्राइसवर काम झालेलं आहे. ओके.
तर अशा हिशोबाने रिटेलर जो आहे तो लॉंग साईड शोधेल. ओके, कदाचित काहींना खालच्या लेवलला भेटला पण असतील, ते खुश असतील. अजून 100 पॉईंटची वरती रॅली भेटली तर ते खूप खुश असतील. तर हेच हेच खुशी जी आहे ना, ही लॉंग टर्मचं दुःख आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळी खालच्या लेवलला भेटेल वरती नेऊन तुम्ही सेल कराल, ही अपोजिट डायरेक्शनची एंट्री आहे. चुकून माकून असं उलट काम झालं ना आपल्या आणि आपण खुश होतो ना, का प्रॉफिट झालं हे माहित नसतं, अचानक झालेलं असतं, तर त्या प्रकारातली ही खुशी आहे, एवढंच मी सांगू शकतो आता. अजूनही डायरेक्शन निगेटिव्ह आहे. तर हे प्रॉप डेस्क आहेत ना, हे अल्ट्रा प्रो आहेत. यांचं तुम्ही गणितच लक्षात नाही घेऊ शकत. हे एकदम 360 बदलतात विदिन नेक्स्ट 1 आवर, पण त्यांच्या पोझिशन पूर्ण हेज करून ते पलटी मारू शकतात. एवढे पॉवरफुल आणि एवढे फास्ट आहेत. हे लॉंग रनचं गणित दाखवतात, हे लॉंग रनचं गणित दाखवतात. आणि हे जे आहेत हे इंट्राडेचे चेंजेस आहेत ते दाखवतात आपल्याला. ओके, सो अगेन ओव्हरऑल डेटा इज निगेटिव्ह आहे. SGX निगेटिव्ह म्हणून हा डेटा निगेटिव्ह नाहीये. हा डेटा का निगेटिव्ह आहे त्यासाठी तुम्हाला माझे जुने व्हिडिओज बघणं अपेक्षित आहे मित्रांनो. ओके, तर अशा हिशोबाचा डेटा आहे. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. मी काही क्लास आणि ह्याच्याबद्दल बोललो तर लोक बऱ्याच वेळा काही जण म्हणतात की फार प्रमोशन करतो वगैरे वगैरे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतो, ना कुठली आपली सेल्स टीम आहे जी तुम्हाला वारंवार 100 वेळा कॉल करेल. ओके, ना कोणी काही ऍडव्हर्टाईज काही मेटा वगैरे थ्रू किंवा अजून काही आपण रन करतो, बरोबर ना. तर अशा पद्धतीचं काही ऍक्टिव्हिटी नाहीये. जे माझा संवाद होईल तो इथेच होईल आणि इथेच तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगत असतो की जे पण काही चेंजेस झालेत किंवा जॉईन करा. जी प्रोसेस आहे ती तुम्हाला शिकायची असेल तर जॉईन करा, बस. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. जे जेन्युइनली इंटरेस्टेड आहेत ते जाऊन चेकआउट करतील, अदरवाईज इट्स ओके. ही तुमची जर्नी आहे, जसं जाईल तसं जाईल. ओके, इंडिकेटर, सपोर्ट, रेजिस्टन्स, अजून काही नवीन येत राहतील. ठीक आहे, तो विषयांतर नको. आय होप हा डेटा आणि ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत असतील. ओके, तर अशा हिशोबाचं काम आहे मित्रांनो. तर हे एवढ्या पुरतच मर्यादित आहे का? ते एवढ्या पुरतच मर्यादित नाहीये. शेअर्स वरती काही तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी दाखवायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. ओके, तर हा जो शेअर आहे हा 200 रुपयाचा शेअर ऑलमोस्ट 300 रुपयावर चालू आहे. पण हा रिकमेंडेड नाहीये, हा थोडासा वेगळ्या थॉट प्रोसेसने घेतलेला शेअर आहे. ओके, तर काही जे शेअर आहेत आजचे जे ट्रेड आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. ओके, जे ग्रुपवर आहेत त्यांना त्याची कल्पना आहे. हा जो शेअर आहे JSLL, हा शेअर आपण साधारण 636-38च्या आसपास आपण पकडण्याचा प्रयत्न केला. ओके, आणि इथून तुम्ही याची रॅली पाहिली असेल, एक नॉन स्टॉप रॅली झाली सकाळच्या वेळात. ओके, 708 ऑलमोस्ट 20% पर्यंतच त्याची जी मजल होती ती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली असती. ती थोडक्यात वाचलेली आहे आणि दिवसभर अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. तर मित्रांनो, एकदा का एंट्री मिळाली ना तर मग पुढे काय होतं याचं गणित मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. दिवसभरात एकदा का एंट्री मिळाली की मग तो वरती जाऊ खाली जाऊ, देव मला द्यायचंय तेवढं दे, पण माझं घेताना फार थोडं घे. ओके, म्हणजे लेट से की आपण जर देवाला म्हटलं, देवा मार्केट माझा देव आहे, 500 रुपये घे. ओके, तुला घे आणि मला द्यायचे तर मला 3-4 हजार रुपये दे. ओके, 1:3 दे मिनिमम. ओके, 1:5 दे, 6 दे, जेवढं द्यायचंय तेवढं दे, जॅकपॉट दे. आणि जर नसेलच द्यायचं तर हे माझं घेऊन जा. ओके, आणि जर तो 1:2 देत असेल, म्हणजे जर 1000 रुपये 500 रुपये तुम्ही द्यायला तयार आहे, जर 1000 रुपये देत असेल मार्केट आपल्याला, तर देवा आता माझं काहीच घेऊ नको, आता कॉस्ट टू कॉस्ट यायचं आणि देवा जेवढं देशील तेवढं जॅकपॉट, मला अजून बाकीचं काही नको. तर ही सायकोलॉजी आहे. ओके, ही सायकोलॉजी मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवत असतो. ते हे होल्ड कसे करायचे एवढ्या वरती जास्तोपर्यंत 100 वेळा डोक्याला हेडॅक राहील की किती प्रॉफिट बुक करायचा, कसा बुक करायचा, काय करायचं. मित्रांनो, प्रॉफिट नॉट इम्पॉर्टंट, प्रोसेस इम्पॉर्टंट, सायकोलॉजी इम्पॉर्टंट. हे स्टॅबिलिटी आली पाहिजे, तर ही स्टॅबिलिटी त्या हिशोबाने तुम्ही शिकू शकाल. दुसरी गोष्ट, काही शेअर्स आता हे ऑलरेडी तुम्ही जाऊन चेकआउट करा, जुने व्हिडिओ तुम्ही 100 वेळा याचा जिक्र केलेला आहे की हे जे शेअर्स आहेत हे वरती गेलेत कसे, ह्याच्या पाठी काय लॉजिक आहे, याचं नाव पण कोणी ऐकलं नसेल, बरोबर. तर हा शेअर ऑलमोस्ट 90
रुपीज पासून आपण फाइंड आउट केलेला आहे, स्प्लिट झाला. आधी मोठा शेअर होता, तर हा शेअर अशा पद्धतीने आपण बघितलं तर तो फार चांगल्या पद्धतीचे रिटर्न देतोय. ओके, तर ही जर्नी इथपासून इथपर्यंत 40%ची जर्नी पार केलेली आहे. तर हे का होतं, हे याच्यापाठी काय लॉजिक आहे? ओके, तर हा एकटाच नाही, असे बरेचसे शेअर्स आहेत. पार्टिसिपंट असतील तर कमेंट करू शकतील की असं का होतं आणि ही काय प्रोसेस आहे. ओके, तर प्रॅक्टिकली फार गोष्टी आहेत. हे कुठला सपोर्ट नाहीये आणि कुठला हा हाय ब्रेक नाही केलेला आहे म्हणून आपण नाही घेतला हा. त्याच्यापाठी काहीतरी घडतंय, हे घडतंय. त्यानंतरून हा जो शेअर आहे, या शेअर बद्दल मी बोललो असेल, जुने फॉलोअर्स असतील तर जाऊन चेकआउट करा. हा शेअर मागच्या काही दिवसांमध्ये एवढा पॉवरफुल वाढलेला आहे, कंटिन्युअस सर्किट लावतोय, अशा हिशोबाची जर्नी आहे. ऑलमोस्ट 100%चे रिटर्न विदिन 1 मंथ त्या ठिकाणी झालेले आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त वाढलेला आहे मित्रांनो. जेव्हापासून आपण ह्याला सुरुवात केली तर साधारण ही लेवल असेल ती, तर इथून हा ऑलमोस्ट 167% वाढलेला आहे. ओके, तर काही लोक होल्ड करतायत, काही लोकांनी अर्ली विकून टाकलेलं आहे. अशा हिशोबाची जर्नी आहे. 6 मंथ्स मध्ये 500 मार्केट घडतंय आणि ह्याच्यामध्ये काय वेगळं घडतंय हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, असं असं एकदम खतरनाक वाला स्पाइक कसं काय, हे काय पॉसिबल आहे, याच्यात काय घडलंय नक्की? ओके, जाऊन रिसर्च करा. तुम्हाला काही वेगळं सापडतंय का नक्की येऊन सांगा मला. ओके, तर आय होप व्हिडिओ थोडा मोठा होतोय, थांबूया.